हरि ओम. करोना न करोति. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 71. न करोति. भक्तांनो, आपण सर्व त्या वाटसरूसारखेच आहोत. आपण परमात्म्याचे अंश आहोत. मुक्तावस्थेत राहून सृष्टी साक्षीत्वाने उपभोगणे या आपल्या एकमेव उद्देशासाठी आपल्याला आवश्यक ते सर्व प्रभूने दिले आहे. परंतु आपण या पृथ्वीवरील वस्तुजगताच्या उपभोगात इतके रममाण झालो आहोत की आपल्याला आपला जीवनोद्देशाचाच विसर झाला आहे. परमात्म्याने आपल्याला जे जसे दिले आहे तसे आपण वापरून जीवित राहत नाही. जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये हे सांगणारी उपनिषदे आपल्याला नकोशी झाली आहेत. आपण वस्तुजगताची मोड तोड फोड सोड जोड करून त्यावर रासायनिक क्रिया करून नवनवीन वस्तुजगत तयार करत आहोत. त्यांचा उपभोग घेत आहोत. ह्यामुळे आपल्याला समाधान तृप्ती कशी ते माहीत नाही. नित्यदिनी आपण काहीतरी नवीन शोधायची धडपड करत आहोत. सुखी होण्याची धडपड करत आहोत. परंतु आपल्याला हे समजत नाही की सुखदुःखाशिवाय असूच शकत नाही. वर आपण परमात्म्यालाच विचारतो की ही सृष्टी माझ्या उपभोगासाठी निर्माण झाली आहे. मी उपभोग घेत आहे. मग मला इतके दुःख का आहे? परमात्मा म्हणतो, तुला दुःख व्हावे ह्यासाठीच आहे. बस जन्म मरण असे करत. हे नको असेल तर तत्व आहे न करोति. लेख क्रमांक 72. न करोति. माणसाला कशाचाही अहंकार असतो. एका दुकानदाराकडे जीर्ण झालेल्या लाकडी मांडावणी होत्या. त्यावर त्याने माल ठेवला होता. कोणी त्या जुन्या मांडावणीकडे पाहू लागला की तो आपणहून सांगे, त्या जुन्या असल्या तरी सागवानी आहेत. असलेल्याचा आणि नसलेल्याचा असा दोन्हीही बाजूने अहंकार माणसाला त्रास देतो. त्याच्याकडे असलेले कसे सर्वोत्तम आहे हे तो इतरांना पटवून देतो. नसलेले कधी एकदा मिळवीन असे त्याला होते. राहत असलेला प्रदेशही नीट पाहिलेला नसतो. परंतु पैसे असलेले परदेशवारी करतात. तेथे फोटो काढतात, वस्तू खरेदी करतात आणि घरी आलेल्यांना दाखवितात. अमुक पर्वत अजून कोणी चढून गेला नाही का? चला, मीच तो पर्वत चढणार. शेजाऱ्यापेक्षा वरचढ वस्तू खरेदी करणार आणि त्याचे उद्घाटन शेजाऱ्याला चहाला बोलावून करणार. भक्तांनी साधकांनी सतत लक्षात घ्यावे की जगात शेरास सव्वाशेर उपलब्ध आहे. यामुळे अहंकार कधीही न शमणारा आहे. तुम्हाला सतत दुःखात ठेवणारा आहे. अहंकार छुपा आहे. ती तुमची मूर्छा कमजोरी आहे. आपल्याकडे जे नाही ते आपल्या संचितात नाही आणि त्यामुळे त्याचे भोग घेण्याचे आपल्याला कारण नाही. इतरांकडे पाहून जगू नये. जे आहे त्यात शांतपणे समाधानाने जीवन जगावे. त्यातच सदा आनंद आहे. त्यासाठी न करोति हे तत्व आहे. हरि ओम.